नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं श्री अकॅडमी, जी शहाजी माडी सर यांच्याशी संचालित आहे आणि त्यांच्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी ही जी काही बॅच आपली चाललेली आहे त्याच्यामध्ये मी बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिझनिंग हा जो काही टॉपिक आहे तो तुम्हाला शिकवणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण बघितलं आहे की रिझनिंग हा जो टॉपिक आहे समकक्ष आहे अंकगणिताच्या। जितक्या मार्काला अंकगणित असतो तितक्याच मार्काला बुद्धिमत्ता सुद्धा असतं, ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो। परंतु अंकगणिताला विद्यार्थी जितका वेळ देतात त्याचे 10% किंवा फक्त 20% वेळ हा बुद्धिमत्तेला देण्यात येतो। पण उलट जर विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं तर बुद्धिमत्ता असं टॉपिक आहे हा अंकगणितापेक्षा काय इझी आहे। तर सगळ्यात पहिले तुम्ही आपले मार्क्स जे आहेत ते सिक्युअर केले पाहिजेत, जो की इझी सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये। तर माझं नाव आहे भूषण दूत आणि मला जवळपास 10 वर्षाचा अंकगणित बुद्धिमत्ता सीसॅट हा विषय जो आहे तो शिकवण्याचा अनुभव आहे। आणि आपली ही जी महाराष्ट्रातली खूप चांगली उत्कृष्ट टीम आहे आता शहाजी माडी सरांची, तर त्यांच्या या टीम मध्ये मी बुद्धिमत्ता किंवा रिझनिंग जो काही टॉपिक आहे तर त्या रिझनिंग टॉपिक बद्दल तुम्हाला टीच करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा रिझनिंग बद्दल बोलतो, जेव्हा रिझनिंग बुद्धिमत्तेबद्दल बोलतो, तर बुद्धिमत्तेच्या विविध कोणते कोणते टॉपिक्स आहेत, त्याला कसं कसं टॅकल करायचं आहे हे आपण बघणार आहोत। ओके, आपला हा जो कोर्स आहे जवळपास सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यांना हा लागू होतोय, ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा जो कॉमन टॉपिक असतो त्याच्यामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला जर आपण बघितलं तर बुद्धिमत्ता आपण बघतो की टॉपिकची सुरुवात करतो, पण पहिली गोष्ट मेनली आपण बुद्धिमत्ता रिझनिंग जर का बघितली तर ती दोन भागामध्ये डिवाइड आहे। ओके, एक आहे शाब्दिक उदाहरणं किंवा ज्याला आपण म्हणतो व्हर्बल रिझनिंग, की ज्याच्यामध्ये शब्दांचा उपयोग होतो, शाब्दिक उदाहरणं असतात। आणि दुसरी रिझनिंग आहे ती आहे नॉन व्हर्बल रिझनिंग। ओके, नॉन व्हर्बल की मग नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे ज्याच्यामध्ये शब्द नाही आहेत, तर शब्द नाहीत म्हणून त्याच्यामध्ये काय मित्रांनो आकृत्या ज्या आहेत, इमेजेस जे आहेत त्यांच्यावरती आधारित उदाहरणं तुम्हाला असतात। ओके, तर मेनली मित्रांनो 90% तुम्हाला परीक्षेमध्ये जी उदाहरणं येतात ती व्हर्बल रिझनिंगचीच येतात। ओके, तो 90% फोकस जो असतो तो व्हर्बल रिझनिंगचा असतो आणि हार्डली 10% जे काही प्रश्न आहेत तुमचे ते तुमचे नॉन व्हर्बल रिझनिंग वरती असतात। ओके, तर तुम्हाला मेन फोकस व्हर्बल रिझनिंग वरतीच करायचा आहे। नेमकं याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स महत्त्वपूर्ण आहेत, काय काय आहेत हे आता आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, आपले पहिले 5 टॉपिक जे आहेत ना ते अल्फाबेटिकल ऑर्डर, तुमची जी काही इंग्रजी मुळाक्षरांची जी काही सिरीज आहे, इंग्रजी मुळाक्षरे, मुळाक्षरे ज्याला आपण म्हणतो अल्फाबेट्स। ओके, इंग्रजी मुळाक्षरे आणि देन नंबर्स, अंक म्हणजेच काय ज्याला आपण म्हणतो नंबर्स, यांच्यावरती आधारित आहे। म्हणजे ए टू झेड याचा उपयोग होतो आणि नंबर्सचा उपयोग तुम्हाला होतो। तर याच्यामध्ये मित्रांनो पहिला टॉपिक जो आहे जो फार कॉमन आणि फार महत्त्वपूर्ण सुद्धा आहे तो आहे सिरीज, ज्यालाच आपण म्हणतो मित्रांनो संख्यामाला आणि अक्षरमाला, संख्यामाला किंवा संख्या मालिका आणि अक्षरमाला। ओके, हा, तर याच्यामध्ये काय असतं मित्रांनो आपल्याला, तर यात जी मालिका आहे दोन प्रकारची संख्या मालिका म्हणजे 1 3 5 7, 5 7, ओके 11 13, तर पुढचा नंबर कुठला येईल असं काहीतरी तुम्हाला मालिका दिली असते, ही आहे संख्यांची मालिका। तसेच अक्षरांची मालिका असते, तर अक्षरांची मालिका म्हणजे ए ई आय ओ, तर नेक्स्ट अल्फाबेट काय येणार अशी टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले असतात। इतके सोपे नाहीत, मी तुम्हाला फक्त सॅम्पल देतो। अक्षर मालिकेमध्ये मित्रांनो दोन सिरीज आहेत, ही एक कॅपिटल लेटर सिरीज, एक आहे रिपिटेटिव्ह सिरीज किंवा रिपिटेशन सिरीज। आता रिपिटेशन सिरीज म्हणजे काय की तुम्हाला माहिती आहे की आता असं असतं ए बी ब्लँक, पुन्हा ब्लँक बी सी, एक ब्लँक बी ब्लँक ए, असं काहीतरी कंटिन्यू असतं। आणि मग इथे रिकाम्या जागी कोणता अल्फाबेट्स येईल, कोणतं हे येईल, हे आपल्याला काय करायचं असतं त्याच्यामध्ये शोधायचं असतं। तर याला म्हणतात मित्रांनो रिपिटेशन सिरीज। ओके, याला कुठली सिरीज म्हणतो आपण, रिपिटेशन सिरीज असं म्हणतो, ज्यात अल्फाबेट्स काय होतात रिपीट होतात। या सिरीज वरती आधारित तर मोस्टली सिरीज तुम्हाला प्रश्न असतात। अगेन एक आणखी सिरीज वरती आधारित टॉपिक आहे, त्याचं नाव आहे अल्फा न्यूमेरिक सिरीज। एमपीएससी हा टॉपिक येत नाही जास्त, पण बाकीचे इतर समकक्ष सरळ सेवा परीक्षा किंवा बाकीच्या परीक्षा आहेत तलाठी वगैरे याच्यामध्ये हा टॉपिक जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो येत असतो त्याच्यामध्ये। ओके, तर अल्फा न्यूमेरिक सिरीज
तर आता अल्फान्यूमिक सिरीज मध्ये काय असतं की नंबर अल्फाबेटिक कॉम्बिनेशन 3 5 @ 9 A B हॅश असं काहीतरी तुम्हाला दिलेलं असतं सिक्वेन्स मध्ये, त्यावर काहीतरी प्रश्न विचारण्यात आलेला असता. ओके, तर याच्यामध्ये काय की अल्फाबेट्स आणि नंबर दोघांचं कॉम्बिनेशन सोबत सिम्बॉल सुद्धा असतात. किती काय असतात? सिम्बॉल्स, म्हणजे @ हॅश उद्गारवाचक चिन्ह डॅश वगैरे याच्याबद्दल. तर ही जी सिरीज आहे पूर्ण ती काय अल्फान्यूमरिक सिरीज. ओके, हा. देन थर्ड ॲनालॉजी. ॲनालॉजी म्हणजे काय मित्रांनो, ज्याला आपण म्हणतो समानता संबंध. आणि ही कोणत्या सिम्बॉलने दर्शवण्यात येते मित्रांनो? ॲनालॉजीचा जो काही सिम्बॉल आहे तो काय आहे, तर ह्या असा जो सिम्बॉल आहे, असे 4 डॉट मित्रांनो, म्हणजे काय आहे ॲनालॉजी आहे. ओके, तर म्हणजे ज्याच्यात मध्ये काय, समजा CS2 9 तर ES2 वॉट प्रश्न चिन्ह. आता सी म्हणजे काय मित्रांनो, अल्फाबेटिकल ऑर्डर 3 येतं, मग 3चा संबंध 9शी काय, तर 3चा वर्ग 9 आहे, मग ईचा अल्फाबेटिकल ऑर्डर नंबर काय 5, तर मग इथे काय येईल तर 5चा वर्ग, कारण याचा वर्ग केला जो संबंध याचा याच्याशी आहे मित्रांनो तो ज्याच्याशी असला पाहिजे. 5चा वर्ग किती आहे 25 म्हणजेच काय 25. ओके, ते याला म्हणतात ॲनालॉजी. थर्ड काय आहे, सो फोर्थ टॉपिक ॲनालॉजी, समानता संबंध. कशी अल्फाबेटची ॲनालॉजी असते, नंबरची असते, कधी जीके बेस ॲनालॉजी सुद्धा असते. भारत ॲज टू नवी दिल्ली, तर अमेरिका ॲज टू काय, तर जो संबंध भारताचा दिल्लीशी संबंध काय आहे की भारताची राजधानी दिल्ली आहे, तर मग अमेरिकेची राजधानी काय आहे वॉशिंग्टन DC, बरोबर आहे. हा. देन क्लासिफिकेशन. नंबर 4 डिफरन्सिएशन किंवा काय क्लासिफिकेशन, ज्याला आपण म्हणतो विसंगती. आता ॲनालॉजी जी आहे ती समान गोष्टीला सोबत आणतं, विसंगती काय करतं, समान बाबीपेक्षा वेगळं हे करतं, म्हणजे विसंगती म्हणजे काय वेगळं काढतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, हा. तर विसंगती डिफरन्शिएट करणं. ओके, विसंगती म्हणजे काय की काय आपल्याला नंबर किंवा अल्फाबेट दिलेले असतील 3 5 7 9 11 13 17, यात कोणता याच्यात बसत नाही. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की 9 ही मूळ संख्या नाही, इतर सगळ्या संख्या काय प्राईम नंबर मूळ संख्या आहे, पण 9 ही मूळ संख्या आहे का, नाहीये, तर 9 या गटामध्ये बसणार नाही. तर याला टू क्लासिफाय ऑर टू डिफरन्शिएट, तर याला आपण काय म्हणतो क्लासिफिकेशन म्हणतो. ओके, हा. देन तर एक वेगळं काढणं म्हणजे अल्फाबेट नंबर मधनं, किंवा असं असेल नवी दिल्ली, ढाका, लाहोर. ओके, त्यानंतर इस्तंबुल. आपण बघितलं बाकी सगळ्या काय राजधानी आहेत, लाहोरी राजधानी नाहीये, कारण पाकिस्तानची राजधानी जी आहे ती काय इस्लामाबाद आहे, ती त्याच्यात बसणार नाही. ओके, तर विसंगत करणं. आणि मेन आता सगळ्यात महत्वपूर्ण टॉपिक मित्रांनो येतोय, तो म्हणजे काय, त्याचं नाव आहे कोडिंग अँड डिकोडिंग. या सगळ्यांपेक्षा सगळ्यात जास्त महत्वपूर्ण कोडिंग अँड डिकोडिंग म्हणजेच काय सांकेतिक भाषा, ज्याला आपण काय म्हणतो सांकेतिक भाषा. म्हणजे यात काय असतं की एका सांकेतिक भाषेमध्ये याला हे म्हटले तर त्याला काय म्हणतात एका सांकेतिक भाषेमध्ये. मग हा फार वास्ट टॉपिक आहे. याच्यात काय काय, एक तर कोडिंग नियमांवरती आधारित कोडिंग असतं की एक मोठा बंच दिला आहे की पहिलं अक्षर जर व्यंजन असेल आणि शेवटचं अक्षर जर स्वर असेल तर असं असं चेंज करा. तर त्याच्यावरती बेस्ट कोडिंग आणि डिकोडिंगचे प्रश्न तुमचे सांकेतिक भाषेवरती राहू शकतात. अगेन ते सोडून जर का आपण बघितलं त्याच्यामध्ये, तर सांकेतिक भाषा पहिला टॉपिक काय झाला सांकेतिक भाषा. ओके, दुसरा टॉपिक काय झाला त्याच्यामधला, सेकंड टॉपिक ऑफ युअर सिलेबस इज व्हॉट, तर आपण म्हणजे सेकंड पार्टात एका सांकेतिक भाषेमध्ये पंखा म्हणजे कूलर, कूलर म्हणजे फ्रीज, फ्रीज म्हणजे विमान, विमान म्हणजे जहाज. तर हवेत कशी उडण्यासाठी काय वापरतात, तर हवेत काय उडतं रे, हवेत काय उडतं विमान उडतं, बरोबर आहे. तर असं विमाना मग त्या भाषेत काय म्हणतात की विमान म्हणजे काय, ओके विमानला असे म्हटले, असे काहीतरी प्रश्न असतात तुम्हाला एका सांकेतिक भाषेमध्ये. ABC म्हणजे पी 1 2 3, तर XYZ म्हणजे काय, अशा टाईपचे जे काही प्रश्न आहेत तर फार महत्वपूर्ण असा टॉपिक आहे. आतापर्यंत 5 टॉपिक आपण बघितले, त्यापैकी कोडिंग डिकोडिंग आणि दुसरा महत्वाचा टॉपिक म्हणजे काय सिरीज, हे फार महत्वपूर्ण टॉपिक आहेत. नंतर 6वा टॉपिक म्हणजे काय कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे काय मित्रांनो तुलना केलेली असते. याच्यामध्ये कंपॅरिझन म्हणजे काय मित्रांनो तुलना, की याच्यामध्ये याची 5 लोक 6 लोक तुम्हाला दिलेले असतात, याची हाईट 2 पेक्षा जास्त आहे, त्याची हाईट सर्वात कमी आहे, याची हाईट 3ऱ्या क्रमांकावर आहे, मग त्या सगळ्यांच्या याच्यामध्ये मधल्या हाईटचा व्यक्ती कोणता, तो दॅट इज व्हॉट
कंपॅरिझन किंवा ज्याला आपण म्हणतो तुलना असं म्हणतो. ओके, हा तर कंपॅरिझन. त्यानंतर काय रँकिंग, म्हणजे काय क्रमांक. रँकिंग, रँकिंग म्हणजे काय मित्रांनो क्रमांक. तर मग एखादे आपलं काय हे असतं सिक्वेन्स 10 लोक आहेत, तर याच्यामध्ये याचा समोरून क्रमांक 8वा आहे तर त्याचा पाठीमागून क्रमांक कितवा असेल. तर या टाइपचे जे काही प्रश्न आहेत सो ते प्रश्न कशामध्ये येतात मित्रांनो रँकिंग मध्ये येतात. ओके, हा देन 8वं उदाहरण आपलं याच्यामध्ये 8वं टॉपिक आहे. सो तो म्हणजे इट्स अ बिग 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 इम्पॉर्टंट डायरेक्शन्स. याला म्हणतो दिशा आणि अंतर. तर मित्रांनो जगात दिशा किती आहेत आपण म्हणतो 10 दिशा, पण तशा जगात दिशा 4 आहेत आणि 4 उपदिशा आहेत. ओके, आणि याचं कॉम्बिनेशन घेऊन काहीतरी तुम्हाला दिशेवरती आधारित प्रश्न असतात किंवा अंतरावरती आधारित प्रश्न असतात. इतके किलोमीटर वरती उत्तरेकडे गेला, 5 किलोमीटर दक्षिणेकडे गेला, नंतर पूर्वेकडे गेला, मग तो सूर्याच्या स्थानापासून किती अंतरावरती असेल. कधी कधी असेल कोणत्या दिशेला असेल, कधी कधी प्रश्न काय असतो किती अंतरावरती असेल. खूपदा हे अंतर काढत असताना तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय सुद्धा मित्रांनो वापरावं लागत असतं. तर डायरेक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे पण दोघांपैकी एखाद्या याच्यावरती प्रश्न असतोच दरवेळेस. ओके, तर डायरेक्शन्स. देन 9th अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज ब्लड रिलेशन, नातेसंबंध. ओके, हा पण खूप प्रचंड मित्रांनो इम्पॉर्टंट टॉपिक आहे नातेसंबंध. ओके, तर आपण हा एकदम डिटेलमध्ये बघूयात याच्यामध्ये नातेसंबंध. तर नातेसंबंधामध्ये मित्रांनो काय असतं की ज्याला आपण रक्ताची नाते म्हणतो किंवा खून का रिश्ता आपण म्हणतो, बरोबर आहे, तो ब्लड रिलेशन. तर याच्यामध्ये काय असतं दोन गोष्टी फार महत्वाच्या. एक आहे जेंडर. ओके, एक आहे जेंडर म्हणजे पुरुष की स्त्री, आणि दुसरी जनरेशन कोणत्या पिढीमधला आहे. आणि याच्यावर आपल्याला टी डायग्राम बनवायची असेल, टी डायग्राम म्हणून आपण प्रश्नांची काय काढत असतो उत्तर काढत असतो. तर अशी उदाहरणं आपली आहेत ज्याला आपण म्हणतो की ब्लड रिलेशनची उदाहरणं. ओके, हा देन 10वं व्हेन डायग्राम्स, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो व्हेन डायग्राम्स. ओके, वेन आकृत्या. सर तर याचं पण प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे आणि फार सोपे प्रश्न असतात. ब्लड रिलेशन्स जे आहेत किंवा डायरेक्शन डिस्टन्स जे आहेत त्याचे तरी प्रश्न थोडे किचकटे येत आहेत आजकाल, पण हे जे एकदम सोपे प्रश्न असतात ओके तरी आपण मिस्टेक करतो. तर यात असं व्हेन डायग्राम म्हणजे काहीतरी कॉम्बिनेशन, जसं आहे भारत, महाराष्ट्र आणि पुणे यांचा संबंध काय. तर कधी अशी डायग्राम असेल, कधी अशी असेल, कधी अशी असेल. तर मित्रांनो कोणत्याच्यात बसेल तर बघा पुणे जो आहे तो पूर्णतः महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्र पूर्ण कशात आहे भारतामध्ये. तर ही डायग्राम काय होईल ही होईल. अशी आपल्याला योग्य जी काही डायग्राम आहे ती काढायची असते. व्हेन आकृती म्हणजे काय मित्रांनो कोणती क्लोज्ड फिगर जी आहे ती म्हणजे काय असते व्हेन आकृती असते. तर याच्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला येत असतात. देन 11वा टॉपिक जो आहे तुम्हाला याच्यामध्ये परीक्षेमध्ये येणारा तो 11th टॉपिक व्हेन डायग्राम आपला झालेला आहे. ओके, देन इन्सर्टिंग अ मिसिंग कॅरेक्टर, गाळलेली संख्या किंवा अक्षर शोधणे. इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर, गाळलेली संख्या किंवा अक्षर शोधणे. तर याच्यामध्ये असं बघायचं मॅट्रिक्स वॅट्रिक्स काहीतरी असतं, असं काढलेलं असतं किंवा एखादी सर्कल असते, एखादी ट्रायंगल असेल, एखादा नंबर मिसिंग असेल, काही सगळे नंबर दिलेले असतील, काहीतरी काय रिलेशन आहे ते आपल्याला काढायचं असतं त्याच्यामध्ये. ओके, तर हे मित्रांनो हे हा एकदम दरवर्षी येतोच असं नाही, एखाद्या वर्षी येतो एखाद्या वर्षी नाही येत, पण याचा एक कन्सेप्ट नाही, याच्यात मेन प्रॅक्टिसच आहे मित्रांनो. ठीक आहे, हा देन अगेन नेक्स्ट 12th टॉपिक. तर त्याच्यामध्ये आपण याला घेऊ शकतो नॉर्मल रिझनिंग. म्हणजेच काय तर आपण जर का बघितलं तर नॉन रिझनिंग म्हणजे आकृती आधारित प्रश्न, 4-5 आकृत्या, पुढची आकृती कुठली, आकृत्यांची विसंगती, आकृत्यांची एनालॉजी, सगळे प्रश्न, घडी घालणे, घडी फोल्डिंग करणे, अनफोल्डिंग करणे, या टाइपचे प्रश्न. ओके, ते सगळे नॉन रिझनिंग जे आकृत्या उदाहरण आहेत. आकृतीमध्ये आणखी डिफरन्सिएशन झालेले प्रश्न म्हणजे कुठे क्यूब्स अँड डायसचे, क्यूब्स अँड डायस ज्याला आपण म्हणतो घन आणि फासे. फासे 3 डायमेन्शनल फिगर असते आणि आपल्याला 2-3 डायग्राम दिलेले असतात, तर या दिलेल्या डायग्रामांना 3च्या विरुद्ध कोणती संख्या येईल. ओके, असं काहीतरी तुम्हाला विचारण्यात आलेलं असतं. किंवा अनफोल्डेड केलेलं एक डायग्राम दिलेले असते, त्याला फोल्ड केल्यानंतर ती डायग्राम कशी दिसेल
हे आपल्याला विचारलेलं असतं. तर हे जे क्यूब्स अँड डायसची उदाहरणं आहेत घन आणि फासे. देन काउंटिंग द नंबर ऑफ डायग्राम्स, म्हणजेच काय, आकृत्यांची संख्या मोजणे. मोजणे तर आपल्याला आकृती काहीतरी दिलेली आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांना त्रिकोण, चौकोन वगैरे हे जे आहेत ते काय मोजायचे लागतात. त्याच्यामध्ये आकृत्यांची संख्या मोजणे, काउंटिंग द नंबर ऑफ डायग्राम्स. ओके. हा, त्यानंतर कॅलेंडर्स, म्हणजेच काय, कालमापन. कॅलेंडर आपल्याला दिलेला असतो. ओके. आणि त्या कॅलेंडरवर ना आपल्याला त्याच्यामध्ये एखादा डेट विचारलेली असते, आणि त्या डेटच्या रिस्पेक्टिव्हली त्या कोणता वार तो दिलेला असतो, मग दुसरा वार आपल्याला विचारण्यात आलेला असतो. तर हे जे प्रश्न आहेत ते कालमापनाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. ओके, कालमापन. देन 16 क्लॉक, एखादं घड्याळ दर तासाला 5 मिनिटं पुढे जातं, दुसरं घड्याळ 3 मिनिटं मागे जाते, तर 2 दिवसानंतर त्या दोन्ही घड्याळामध्ये किती वेळेचं अंतर असेल, असे आपल्याला घड्याळवरती आधारित जे काही आहेत मित्रांनो ते प्रश्न येतात. किंवा अँगलचे प्रश्न येतात की 5:40 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा काय असेल, कोण असेल. ओके. तर या प्रकारचे तुम्हाला प्रश्न त्याच्यामध्ये विचारण्यात आलेले असतात. त्यानंतर मित्रांनो पझल्सचे प्रश्न, कूट प्रश्न, की ज्याच्यामध्ये मित्रांनो 7-8 व्यक्ती असतात. ओके. आणि मग त्याच्यामध्ये हा इथे राहतो, तो तिथे राहत नाही, हा नागपूरला राहणारा जो आहे तो इंजिनियर आहे, मुंबईला राहणारा डॉक्टर नाही, अशी होकारार्थी नकारार्थी इन्फॉर्मेशन दिलेली असतात. त्याचं कॉम्बिनेशन केलेलं असतं आणि त्याच्यातनं तुम्हाला पझल फ्रेम करायची असते. ओके. त्यानंतर अगेन 18th सिटिंग अरेंजमेंट, म्हणजेच काय, बैठक व्यवस्था. ओके. त्याचं वर्तुळाकार आकृती आपण याच्यावर बघितलेलं आहे. बैठक व्यवस्था आहे, तर उत्तरे काही लोक उत्तरकडे बघतात, काही दक्षिणकडे बघतात. याच्यामध्ये एक लिनियर अरेंजमेंट असते, बरोबर आहे. ओके. आणि एक सर्क्युलर अरेंजमेंट असते, वर्तुळाकार बसलेले लोक असतात, आणि त्याच्या अरेंजमेंटमधला प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले असतात, बरोबर आहे. हा. देन 19th, तर इथे पझल सिटिंग अरेंजमेंट याच्यावरती पण प्रश्न येतातच मित्रांनो, हे महत्वपूर्ण आहेतच टॉपिक्स. ओके. देन अगेन नेक्स्ट इज व्हॉट, मशीन इनपुट आउटपुट चे प्रश्न. एक मशीन आहे, तिला इनपुट दिलं काहीतरी इन्फॉर्मेशन, तर ती आउटपुट मध्ये आपल्याला काय माहिती देणार, त्याला म्हणतात मशीन इनपुटचे प्रश्न. तर हे प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येतात खूपदा. सो दिस इज नोन ॲज मशीन इनपुट आणि आउटपुट. ओके. आणि 20वा मित्रांनो टॉपिक आहे तो आहे सो रस्ते आणि मार्ग. खूपदा येतो परीक्षेमध्ये रस्ते आणि मार्ग, की इथून इथे जायला 5 मार्ग आहेत, इथून तिथे जायला 3 मार्ग आहेत, इथून इथे जायला किती मार्ग असेल, त्यानंतर रूट्स अँड नेटवर्क डायग्राम्सचे प्रश्न. ओके. तर हे टाईपचे मित्रांनो टोटल 20 टॉपिक्स आहेत मेजरली, आणि हे 20 टॉपिक्स जे आहेत ते आपण पूर्णतः अभ्यासणार आहोत आपल्या याच्यामध्ये. ओके. आणि त्यातनं आपण पूर्ण स्टडी करणार आहोत की कोणता टॉपिक महत्वाचा आहे, कोणता महत्वाचा नाही, कशा प्रकारे त्याला टॅकल करायचं, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. ओके. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर श्री अकॅडमी आहे शहाजी माळी सरांची, याच्यामध्ये मी हा टॉपिक जे हे तुमचा रिझनिंगचा जो काही पार्ट आहे तो त्यातनं कव्हर करून घेणार आहे. ओके. चला मग थांबूयात विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. ओके, सगळ्यांना लक्षात आलं. हा, तर लवकरात लवकर तुम्ही सरांची जी काही बॅच आहे ती बॅच जॉईन करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.